बोर आहे हा. तर बोरच्या पण अडचणीतनं बाहेर आलो ते लय दिवसातनं या ठिकाणी आज रानात आलो. येणं देखील गरजेचं आहे. शेतकरी पुत्र जय जवान जय किसान मित्र हो. आज रानात आलाय ऊस तोडायला ट्रॅक्टर टोळी नाही. आता चला दाखवतो कशा पद्धतीने काय मस्त मध्ये नाही म्हणलं तरी 7-7:30 वाजून गेले. त्या संपूर्ण व्हिडिओ पहा कशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीनं हे ऊस तोडणीचं मशीन या ठिकाणी रानात आलं आणि एक प्रकारे मनुष्य बळ नष्ट होत गेलं. तर सांगण्याचा हेतू एकच होता या माध्यमातून की रोजंदारी जी भेटत होती ती या माध्यमातून नाहीशी झाली. पण हे देखील झालं ते अतिशय सुंदररित्या प्रगतशील होत गेलं आणि होत चाललं आणि होणं गरजेचं देखील आहे. अशा पद्धतीने ऊस तोडतोय आपण पहा. ऊस तोड्यांना बोलवा किंवा त्यांची टोळी या ठिकाणी आली गेली लवकर. आणि इथं आता काय भलं मोठं फुलं या एक नाही तर 4 ते 5 फुलं आहेत माझ्यामध्ये इथं. त्याच्यामुळं काय झालंय ट्रॅक्टर रवतंय कानाकन ते मशीन. आणि त्याच्यामुळं एवढं हातानं काढायची वेळ आलेली आहे. आणि या असणाऱ्या मशीनमुळं देखील अतिशय सुंदररित्या या ठिकाणी जमीन देखील पूर्णपणे तळापासून खरडून निघते. तुम्ही पाहू शकता आता इथं बघा आहे का तळापासून काढतंय ते. तळापासून जसं मनुष्यबळ लावून काढावं लागत होतं तसं पूर्णपणे 100% तळातून काढतंय आहे का. म्हणजे असा ह्याच्यातून तोटा कुठलाच नाही. तुम्ही पाहू शकता. आणि मनुष्यबळ लावल्यानंतर काय व्हायचं टाकणं ही ते सगळं त्याच्यामध्ये 2 मोळ्या 4 मोळ्या अशा त्या पाचटी खाली राहत होत्या. हे ना असं काही राहत नाही किंवा काय नाही. डायरेक्ट ते तोडतं की डायरेक्ट त्या ट्रॉयलीत. आणि आता ट्रॉयलीतनं कशा पद्धतीनं तुम्हाला ते ट्रकमध्ये किंवा त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये टाकतात भरतात ते देखील तुम्हाला दाखवलं जाईल. आणि लय दिवसातनं मित्र हो. आणि अशा प्रकारे या ठिकाणी ऊस असलेल्या या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये टाकला जातो या. आणि तुम्हाला हे दाखवलं जातं आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही पाहताय विकास नाळे यूट्यूब चॅनल. मित्रांनो ही सर्व कहाणी एका गोड ऊसामागची. म्हणजे जेव्हा ऊस मार्केटला जाण्या अगोदर काय घडलं जातं काय केलं जातं हे आपल्याला दर्शवलं जाते. आणि जी आजची महागाई होत चालली जी साखरेचे दर वाढत चालले अशा पद्धतीने ह्या गोड साखरेची गुळाची ही कहाणी या ठिकाणी. आणि ट्रॅक्टर देखील अतिशय सुंदररित्या आहेत आपण पाहू शकता. आता हा एक जास्त वर हा आता दुसरा आलाय. असं हे चालूच आहे कंटिन्यू.
खटाखट. आता आपण याला डायरेक्ट लावताना बघूया कशा पद्धतीनं लावलं जाते आणि कशा पद्धतीने ह्याला या ठिकाणी त्याच्यामध्ये डम्पिंग केलं जाते किंवा ट्रान्सफर केलं जाते. ह्याला JCB सारखा एक पाय असतो या. पाय लावला नाही पाय. या ठिकाणी अपिंग केलं जाते, जम्पिंग म्हणजे उचललं जाते. बघू शकता पूर्णपणे कशा पद्धतीने त्याचा साठा बिटा आहे, दणकाट. आणि हे पूर्णपणे असं उचललं गेलं. त्या एका टायलीची हाईट नाही म्हणलं तरी अंदाजे त्याची हाईट आता किती असेल अंदाजे 15 फूट आणि टायलीची हाईट 13 फूट. एका टायलीत किती टन ऊस जातोय? आता आपली किती टनाची टायली भरतोय आपण? मला आहे त्याच्यावरती भरणार नाही, 20 टनाचं भरून चालायचं. बर 20 टन आपला कंटिन्यू. चला ओके. असं नाही का वाटत तुम्हाला की मशीन आलं आणि जे रोजगार मिळत होता, उपलब्ध होत होता, हा रोजगार देखील नाहीसा झाला? कुणाला वाटते की रोजगार या ठिकाणी संपुष्टात आला किंवा येतोय किंवा येत गेला? नक्कीच सांगा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता हे मशीन चाललंय, हा तुम्हाला दाखवतोय आपण विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती, तुम्ही पाहता या सर्वजण. तर या ठिकाणी पूर्णपणे मशीन त्याचं कांड्या करते या आणि ते ट्रॅक्टरमध्ये भरते. पण ह्याचं एक ठिकाणी असं आहे की ह्याच्यावरची जी वाड्याची पद्धत आहे, म्हणजे वाडा आहे, वाडा पाला आपण म्हणतो, ह्याच्यावरचा शेंडा, हे कुठेतरी जनावरं एक खाऊन त्यांचं पोट भरत होती आणि तो वाडा आता मिळणं मुश्किल होणार आहे. आणि या ठिकाणी वाडा देखील जनावरांना मिळणार नाही. ही मशीन जर या ठिकाणी अशीच उत्तर प्रगती होत गेली तर या ठिकाणी शेती अशा पद्धतीनं होत जाणार आणि वाडा पूर्णपणे नाहीसा होत जाणार आहे. ह्याच्यामुळं काय जनावरांना खायला चारा महाग होईल, भेटणार नाही. नक्कीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो किंवा काय माझे हे विचार तुम्हाला पटतील आणि तुमचे काय विचार आहेत हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. लय तासून काढतोय मित्रांनो, बघा कसं जबरदस्त मशीन. माणसाने काढायला गेलं असतं तर लय वेळ लावला असता काय, पण ह्यानं 20 मिनिटातच सोपडा साप त्याला एवढा काढलाय. अजून आता किती काढतंय, किती वेळ खाते आता बघूया. जर आपण जर या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, पटलं तुम्हाला कसं आहे तर शेअर करून टाका. मला माहिती आहे तुम्ही काही ना काहीतरी कमेंट ह्याच्यावरती करणार. शेतकरी पुत्र आहात मित्रांनो तुम्ही,
काय आणि आपली शेती आज बांधाव बसून करायची वेळ आलेली आहे. पहिलं शेतकरी करत होता, राबत होता, घाम गाळत होता.